आणि आताची महत्त्वाची बातमी, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला हॉकीमध्ये कांस्य पदक मिळालेलं आहे। पुरुष हॉकीमध्ये भारताने स्पेनचा 2-1 न पराभव केला आणि पुरुष हॉकीमध्ये भारताला कांस्य पदक मिळालेलं आहे। भारताने कांस्य पदकावर आपलं नाव कोरलंय। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला हॉकीमध्ये कांस्य पदक, भारताने स्पेनचा 2-1 न पराभव केलेला आहे। कर्णधार हरमनप्रीत सिंगने दुसरा गोल केला आणि त्यानंतर भारताने आपली ही आघाडी कायम ठेवलेली आहे। 2-1 अशा फरकाने दमदार विजय भारताने स्पेनवर मिळवलेला आहे। हॉकीमध्ये भारताकडून स्पेनचा 2-1 न पराभव करण्यात आलेला आहे। 33व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने दुसरा गोल केला आणि भारताने स्पेनवर 2-1 अशा फरकाने दमदार विजय मिळवलाय। थेट आपण पॅरिसमध्ये जाऊयात, आमचे प्रतिनिधी संजय दुधाणे यांच्याकडे। संजय दुधाणे, अत्यंत भारतासाठी आनंददायक अशी गोष्ट की पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये भारताला कांस्य पदक, कसा रंगला सामना? देखील ऐतिहासिक असं यश भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा जिंकलेलं आहे, कारण की टोकियोमध्ये भारताने अनेक वर्षानंतर आपलं कांस्य पदक जिंकलं। सलग तिसऱ्या वर्षी हे कांस्य पदक भारताने जिंकलं आहे। त्यामुळे ऐतिहासिक असा विजय होता। आपण उपांत्य फेरी सामन्यात जर्मनीकडनं हरलो होतो। ज्या चुका जर्मनी विरुद्ध झाल्या त्या आपण सुधारल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण सामना जो रंगला म्हणजे 2-1 गुणांनी रंगला आणि दोन्ही 2-1 गोल होते। सगळे गोल हे पेनॉल्टी कॉर्नर मध्ये झाले। एकेकाळ असा होता भारताचा की पेनॉल्टी कॉर्नर मध्ये आपण गुलाब होत नव्हतो, पण आज कौतुक करावं लागेल भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंग यांनी याचं, कारण की 2 गोल केले, महत्वपूर्ण गोल केले। जी चूक जर्मनी विरुद्ध झाली ती आपण सुधारली आणि काही ऐतिहासिक विजय असा मिळवला। कौतुक करावं लागेल सलग बॅक टू बॅक, म्हणजे टोकियो नंतर पुन्हा एकदा भारतीय संघाने आज इकडचे पॅरिस मैदान गाजवलेलं आहे। खरं तर गेले कित्येक दिवस नेमबाजीनंतर आपला सतत पराभव होता, विनेश फोगटचा पराभव झाला होता। पराभवाच्या बातम्यानंतर आजचा दिवस खऱ्या अर्थाने भारताचा पदक दिन आहे। पण आज अजून एक कौतुक करायची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला जो गोल्ड रक्षक आहे तो म्हणजे श्रीजेशला एक भारतीय संघाने कांस्य पदक अर्पित करून त्याला एक त्याच्या निवृत्तीची सगळ्यात गोड भेट दिली आहे। हा एक असा ऐतिहासिक दिवस भारताचा आहे, कारण की हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे। अनेक वर्षापासून स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण सुवर्ण पदक जिंकली होती। त्या वेळेला अशी आशा होती की भारत अनेक वर्ष 1980 नंतर आपण सुवर्ण पदक जिंकलं होतं। नंतर एक आशेचा किरण होता की भारत फायनलला जाईल, पण फायनलला आपण जर्मनीने आपल्याला हरवलं। पण त्यानंतर आज स्पेन विरुद्ध भारताने आपला आक्रमक खेळ केला आणि पुन्हा एकदा ह्या हॉकीच्या ऑलिम्पिकच्या मैदानात आपला तिरंगा फडकवला आहे। धन्यवाद संजयजी एकूणच माहितीबद्दल। तर टोकियो नंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुद्धा भारताने कांस्य पदक जिंकलेलं आहे। भारताचं हे 4थं कांस्य पदक आहे पॅरिस ऑलिम्पिक मधलं आणि पुरुष हॉकी संघानं 33व्या मिनिटाला दुसरा गोल हरमनप्रीत सिंगने केला आणि त्यानंतर भारताने कांस्य पदकावर आपलं नाव कोरलेलं आहे।